तर पप्पावरून आता 40-42 दिवस झाला आमचा. वेळ कसा निघून गेला काय कळलं नाही. आज पप्पाचा मृत्यू दाखला काढायला आलोय मी. 10 तारखेला गेल्या 10-11 वारलेलं. हा आज 42 दिवस झाले पप्पाला घरी. 42 दिवस झालं आणि वेळ असा गेला की नाही काय कळला नाही वेळ कसा गेला. त्या रात्री अखंड दिवस आणि अखंड रात्र आम्ही जागून काढली. त्यामुळे कसं आहे सांगण्याचा मुद्दा कसा आहे की तुमचं जर वय 20-25 असेल तर तुमच्या आईबाबांचं वय 50च्या घरात आहे. त्यांच्याकडे आईन उमेदीची फक्त 10 ते 15 वर्ष आहेत. 10 ते 15 वर्षात तिने जगणार आहेत. तिथनं पुढं गुडघेदुखीचा त्रास होणार, प्रवासाचा त्रास होणार, वातावरण बदलायला त्रास होणार. त्यामुळे तुमच्या आईबाबाकडे तुम्ही आता कमावता असाल तर एक 10 ते 15 वर्ष त्यांना सगळी जग दुनिया दाखवा. आईबाबांशिवाय दुसरं काही नाही आहे. एकदा का तुम्ही दवाखान्यात आला तर तुमचं इथनं जाणं हे निश्चित नाही आहे. तुम्ही इथं घराकडे जाल काय वर जाल हे काय कळता येत नाही. आणि काय तर खावा पोटाला, मागच्या व्यसन काय करू काय व्यसन करू नका. आपली बायका पोरं आपले आई बाबा बघा, मग सगळं करा तुम्ही. आणि व्यसन करणारा एक सांगतो, तुम्ही जर व्यसन करत असाल ना महिन्याला जर तुम्ही एक 2,000-3,000 सापडून तुम्ही महिन्याला 2-3 रुपये बाजूला काढून ठेवलं पाहिजे. का दवाखान्याचा खर्च एवढा येतो ना, लई भयानक आहे. थोडं बेकार दवाखान्याची परिस्थिती आहे. दवाखान्याला खर्च एवढा येतोय, परत पेशंटचा हाल होतोय, पेशंटच्या नातेवाईकांचा पण हाल होतोय. तुम्हाला जर काय झालं असलं की नाही तर तुमचं सोडा, तुमच्यासोबत जे थांबलेलं असते ना ते एवढं मरण्यात नसते ना त्या की बेकार असतात. कारण की त्याला ही काळजी असते की आता काय होईल काय, नंतर काय होईल काय. त्यामुळे कसं आहे त्या माणसाची तुम्ही फिकीर करा की तुमच्या मागच्या माणसांची फिकीर करा तुम्ही. मला एकच सांगणार आहे, आम्ही इथं आलतोय एवढं आम्हाला जाणवलं त्यामुळे आम्ही बोलतोय. त्यामुळे व्यसनापासून दूर राहावा आणि खरोखर दवाखान्याची पायरी एवढी सोडू नको. खाऊन पिऊन मस्त राहा, आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.